आपल्याकडे मराठी चित्रपटाची संख्या खूप वाढली. आपण म्हणतो की मराठी चित्रपटसृष्टी ही खूप मोठी झाली आहे. वर्षाला जवळपास 100-125 चित्रपट आपल्या मराठीमध्ये येतात. कधीकधी तेच एकमेकाला मारक ठरतात, कारण काय प्रत्येक चित्रपट प्रेक्षक जाऊन बघू शकत नाही. हे सगळं असतानासुद्धा आपण वारंवार अपील करण्याचा प्रयत्न करतो की आपण मराठी चित्रपट थिएटरमध्ये जाऊन आवर्जून बघा, थिएटरमध्ये अवश्य बघायला या. तरीसुद्धा मराठी चित्रपटांकडे तितका सहसा प्रेक्षक वळताना का दिसत नाही? काय वाटतं तुम्हाला? याची खरं तर अनेक कारणं आहेत, एक कारण नाही आहे. पहिली गोष्ट म्हणजे 100 ते 125 चित्रपट दरवर्षी तयार होतात हे नवीन नाही आहे. हे गेले 20 वर्ष असंच होतं. काय सांगता? हो, हे असंच होतं. आता याची कारणं जर का आपण बघितलं ना तर धक्का बसेल आपल्याला. त्यातलं पहिलं कारण असं आहे, आपण आपल्या भाषेपुरतं बोलूया की तू आणि मी आपण जसे लहानाचे मोठे होतो तसं आपल्याला आपोआप हिंदी कळायला लागतं. हिंदी येण्यासाठी विशेष परिश्रम खूप काही करावे लागलेत असं मराठी माणसाच्या बाबतीत घडत नाही, कारण साधर्म्य आहे, दोन्हींची लिपी पण एक आहे, बहुतांशी शब्दसुद्धा कॉमन आहेत असं आपण म्हणूया. त्यामुळे त्याला आपोआप हिंदी कळायलाच लागतं. हा त्यातला पहिला भाग आहे. जर का तुम्ही दक्षिण भारतामध्ये गेलात, जे कन्नड आहे, तेलुगू आहे, तमिळ आहे, मल्याळम आहे, तर त्यांना हिंदी कळतच नाही. कळतच नाही म्हटल्यानंतर ते बघतच नाहीत. जसं मी स्वतः जर्मन, इटॅलियन, नॉर्वेजियन, स्वाहिली या भाषांमधलं मी कधी काही बघत नाही, कारण मला ते कळतच नाही. मी हिंदी आपसुकपणेच बघतो कारण मला ते कळतंच. बरं, लहान मुलांना अगदी शब्द कळावा लागतो अशातले भागच नाही. ढोबळमानाने हे काय चाललंय तेवढं कळतं त्यांना, बरोबर आहे की नाही? त्या भाषा समजणं हा एक पहिला त्यातला अत्यंत मोठा अडथळा आहे. दुसरं, हिंदी चित्रपट ते एकात एक आहे की बजेट मोठी आहेत कारण बिझनेस होतो, आणि बिझनेस होतो म्हणून बजेट आहे. म्हणून त्यांचे अत्यंत मोठे सेट्स, भव्य लोकेशन्स आणि चकचकाट, झगमगाट हा सगळा असतो की जो प्रत्येक माणसाला आकर्षित करतो. मराठीत बिझनेस नाही म्हणून बजेट नाही, आणि बजेट नाही म्हणून बिझनेस नाही, म्हणून ते सगळे गरीब दिसतात सिनेमे. सो भव्यता नसणे हे दुसरं कारण. तिसरं महत्त्वाचं कारण की जे माझ्यासाठी दुःखद आहे, कारण त्याच्यात मी पण येतो लेखक म्हणून, फार भारी काही सुचत नाही. आता ह्याला खरं तर बजेटचा प्रश्न नसतो, त्याला बुद्धिमत्ता लागते, प्रतिभा लागते. तर काय चित्रपट बनवला आहे, असा चित्रपट मराठीत दुर्मिळ, हे अगदी हे खरं वाक्य. आणि हे लोकांना मान्य करवत नाही काही लोकांना, आणि ते चार चौकात हे सांगणार नाहीत. पण काय सिनेमा केला आहे, अशा चित्रपटांची संख्याच खूप कमी आहे. आता आपण गाजलेले चित्रपट बघूया मराठीतले. सैराट गाजला होता, वेड नावाचा सिनेमा गाजला होता, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय गाजला होता, काकस्पर्श गाजला होता, दे धक्का गाजलेला होता, बरोबर आहे की नाही? म्हणजे या सगळ्या चित्रपटांमधले हिरो वेगळे आहेत, नायक वेगळा आहे, नायिका वेगळी आहे, प्रत्येकाचे जॉनर वेगळे आहेत, बरोबर आहे. पावनखिंड नावाचा सिनेमा गाजलेला होता, केदार शिंदेचा बाई पण भारी देवा गाजलेला होता. म्हणजे बाई पण भारी देवा हा कौटुंबिक आहे, सैराट सामाजिक आहे, पावनखिंड ऐतिहासिक आहे, वाळवी नावाचा परेश मोकाशीचा सिनेमा गाजला होता, विनोदी 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 म्हणता 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 शेवट अचानक वेगळा. तर हे बरं, या सगळ्यातले कलाकार वेगळे आहेत. म्हणजे चित्रपट हे लोकांनी डोक्यावर घेतले होते. अगदी 60 कोटी 70 कोटी 80 कोटी इतका त्यांचा व्यवसाय झालेला आहे, पण त्यांची संख्या खूप कमी आहे. आणि संख्या कमी आहे म्हणजेच काय, चांगल्या चित्रपटांची चांगलं सुचत नाही. म्हणजे मराठी प्रेक्षकाला हिंदी येणं हा पहिला भाग, भव्यता नसतं दुसरा भाग, फार ग्रेट न सुचणं हा तिसरा भाग, आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग चौथा असा की मराठी निर्मात्याकडे मराठी चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी म्हणून जे एक वेगळं बजेट लागतं तेच नाही आहे, तरीही तो ते करतोय. म्हणजे आपण दोघांनी ठरवायचं की आज आपल्याला उच्च प्रतीचं म्हणजे किंवा महागडं
जेवायला जायचंय म्हणून आपण कुठल्या तरी पंचतारांकित हॉटेलमध्ये गेलो 70 रुपये घेऊन, आपल्या दोघांचे येऊन 140 झाले, पाण्याची बाटली पण येणार नाही तरी आपल्याला तिथंच जेवायचं. 90% निर्मात्यांना वेगळं काही असं प्रमोशनसाठीचं बजेट असतं, मार्केटिंगचं बजेट असतं हेच माहीत नाही. ज्यांना माहिती आहे तर ते धकवून देण्याच्या प्रयत्नात आहेत. कसा चित्रपट चालेल, तो असा चित्रपट आला हे लोकांना माहितीच नाही आहे. बरं, तिकडे हिंदीतले मोठे लोक 30 कोटी रुपये प्रमोशनवर लावत आहेत, त्याच्यात आपल्या 30 फिल्म होतात तिकडे. खरी गोष्ट. सो जे बजेट चित्रपटासाठी आवश्यक आहे तेच तुमच्यापाशी नाही आहे, त्याच्यावर तो चित्रपट पोचत नाही, तो फार दर्जेदार नाही आहे. तिसरं, असारखा चित्रपट तयार झाला तर तो थिएटरला लागत नाही आहे. मग लोक थिएटरचे जे मालक आहेत ऑडिटोरियमचे त्यांना शिव्या देतात की आमचे सिनेमे उतरवले जातात म्हणून. त्यांना शिव्या देण्यात काय अर्थ आहे? जर का तुझ्या चित्रपटाला लोक येतच नाही आहेत तर तो त्याचं थिएटर अडवून ठेवणार आहे का? नाही अडवणार तो. ज्या चित्रपटात, कारण त्याचा धंदा तिथं बुडतोय, तो भाडं घेत नाही तुमच्याकडनं, तो पर्सेंटेजवर धंदा करतो. त्याच्यावर लोक आले तर त्याला पैसे मिळणार आहेत, लोकच नाही आले तर त्याला पैसेच मिळणार नाहीत. मग ह्याच्यावर उपाय काय? तर माझ्या दृष्टीने प्रत्येक धंद्याला जर का खूप मोठं काहीतरी करायचं असेल तर त्याच्यात सरकारची मदत लागते. इतर धंद्यांना, सगळ्या धंद्यांना सरकारची मदत आहे, बऱ्याच धंद्यांना आहे ना. नक्कीच. मग या धंद्याला का नाही? मग जर का सरकारने, राज्य सरकारने जर का चित्रपटांसाठी काहीतरी मोठ्या गोष्टी केल्या तर ते काय करतात? अनुदान देणं वगैरे वगैरे. बरोबर. तर तो प्रकार मला व्यक्तिशः मान्य नाही. काय तुम्ही एखाद्या माणसाने 3 कोटी 4 कोटी रुपये घालून त्याला अनुदानाचे 10 लाख किंवा 20 लाख किंवा 30 लाख किंवा 40 लाख असे काहीतरी मिळाले म्हणजे काय झालं? तर खरं तर काहीच नाही झालं. मग त्याने चित्रपटाला खरोखर मदत होती आहे का? तर माझ्या दृष्टीने ही मदत खूप अपुरी आहे. तुम्ही जर का मराठी चित्रपटाला बरे दिवस आणायचे असतील तर तुम्ही जिल्ह्यात, तालुक्यात ऑडिटोरियम उभी करा. सरकारी जागा आहेत, सगळ्या सरकारी जमिनी आहेत, त्या कॉर्पोरेशनच्या असतील किंवा राज्य सरकारच्या असतील. मुंबईसारख्या ठिकाणी 100, पुण्यासारख्या ठिकाणी किमान 50 आणि बाकीची मोठी जी सेंटर्स सगळी आहेत, तालुक्याला ऑडिटोरियम उभी करा. असं करा की तिथे फक्त मराठी चित्रपटच लागले पाहिजे. बरोबर. आणि तिथे तिकीट हे अत्यल्प ठेवा. जो प्रकार दक्षिण भारतामध्ये आहे तिथं तो का आहे याचं कारण तिकडचे बहुतांश मुख्यमंत्री हे सिनेमा क्षेत्रातले आहेत. हो. त्यांना ते दुःख माहिती आहे काय ते. बरोबर आहे. मग जर का आपण घरच्यांनी ठरवलं की आपण 4 जणांनी सिनेमाला जायचं, 50 रुपये तिकीट आहे, 200 रुपये सगळेजण AC मध्ये जाऊन बसतील, 2-2.5 तास सिनेमा बघतील. आज काय होतं, सिनेमाचं तिकीट 500 रुपये, 4 जण म्हटले तर 2000 रुपये होतात. मध्यमवर्गीय माणसाकडे 2000 रुपये किती वेळा येणार आहेत? महिन्यांना एकदा येतील, फार एवढे पण नाही आहेत. ही रक्कम खूप मोठी आहे. आत्ता मध्यंतरी बालगंधर्व रंगमंदिर इथे मराठी चित्रपट दाखवले एका संस्थेने आणि 50 रुपये तिकीट ठेवलं होतं. 10 शो ठेवले होते, त्यातले 8 हाऊसफुल झाले, फक्त छोटीशी जाहिरात. मग काय झाले? म्हणजे इथे इकॉनॉमी काम करते. अर्थकारण तिकीट 50च रुपये आहे, हाऊसफुल. निम्मे पैसे निर्माता घेऊन गेला, निम्मे पैसे त्यांच्या खर्चासाठी लागले. बरोबर. पण तेवढे लोक आले तिथे, म्हणजे 50 रुपये तिकीट असेल तर लोक येतात. तुम्ही 500-500 तिकीट विकताय. सो हा जो सगळा प्रकार आहे याच्यामध्ये हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा प्रकार आहे. मग साऊथ इंडियातले, दक्षिण भारतातले सगळेच सिनेमे दर्जेदार असतात का 100च्या 100? काही नाही. त्यातले त्यांचेही 90 सिनेमे वाईटच असतात. ते जगातलं सगळीकडचंच प्रमाण आहे. जे मराठीत असं, गुजरातीत असं, तमिळमध्ये असं, इटालियनमध्ये असं 10%च सिनेमे चांगले असतात सगळीकडेच. पण त्यांचे जे 10% जे सिनेमे येतात ना ते पोचतात सगळीकडे, आपले पोचत नाहीत. हा त्यातला मूलभूत फरक आहे. मराठी बघण्याकडे कल कमी झाला आहे मराठीच माणसाचा, असं काय वाटतं? मी ते मगाशीच, हिंदी येतं असं तू क्षणभर गृहीत धर, हिंदी दिसलंच नाही कुठल्याही कारणाने तर काय करशील? बरोबर. मग काय मराठीच राहिली भाषा फक्त.
दुसरं काय करणार तू? बरोबर. आणि अजून एक काय होतं, आता ही अंतर्गत स्पर्धा आहे. अजून एक मराठी चित्रपटाचा अजून एक प्रतिस्पर्धी म्हणजे मराठी नाटक आहे. त्याच्यावरती यायचंच होतं. त्याच्यामुळे जर का मला एक करमणूक करून घ्यायला जायचं आहे तर मी चित्रपटाला तरी जाईन किंवा नाटकाला तरी जाईन. म्हणून काय होतं, नाटकाचाही प्रेक्षक आहे तो विभागला जातो आणि चित्रपटाचाही विभागला जातो. इतर भाषांमध्ये नाटकं नाही आहेत, म्हणजे काही काही भाषांमध्ये आहेत, पण मराठी एवढी नाटकं जगात नाटकं नाही आहेत, कुठेही होत नाहीत. जग नको म्हणायला, कारण इंग्लिशमध्ये होतात. भारतामध्ये मराठी रंगभूमी एका बाजूला आणि सगळ्या भाषांमधली नाटकं एका बाजूला, तरी मराठीची काही पटींनी जास्त आहेत, खूप पटींनी जास्त आहेत. एवढी मराठी नाटकं आहेत. तर मराठी चित्रपटाला मराठी नाटक हा एक प्रतिस्पर्धी आहे. हाही त्याच्यात फरक आहेच.